माझं नाव ऋतिका घोसाळकर। आज मी तुम्हाला कोकणामध्ये चिकन पोपटी ही कशी बनवतात ते दाखवणार आहे। आता आपण पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। प्रथम आपल्याला बांबुर्ड्याचा पाला, पेरूचा पाला, केळीचे पान, वालाच्या शेंगा, चिकन, अंडी, बटाटी, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, ओवा। आता आपण बटाटे चिरून त्याला मॅरिनेट करून घेऊया। दोन्ही साइडनी बटाटे चिरायचे। त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम थोडीशी हळद टाकूया, थोडासा तिखट मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, सर्व थोडं थोडंच टाकायचं आपल्या चवीनुसार। मीठ चवीनुसार घ्यावा। आता याला आपण साईडला ठेवूया। यानंतर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी पहिले आपण अद्रक लसूण पेस्ट, एक ते 1.5 स्पून अद्रक लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसाला, चवीनुसार मालवणी मसाला टाकावा, चिकन मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, सर्व मसाले चवीनुसार टाकावेत। मीठ ही चवीनुसार टाकावे। आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊया। यामध्ये बांबुर्ड्याचा पाला टाकूया। ह्याच्यासाठी मेन बांबुर्ड्याचा पाला आपल्याला आवश्यक आहे। बांबुर्ड्याच्या पाल्यावर हे आपल्या वालाच्या शेंगा टाकूया आपण। थोड्या आपण लास्टला टाकण्यासाठी शेवटी ठेवूया। आता या शेंगा टाकल्यानंतर आपण थोडा ओवा आणि थोडे मीठ टाकूया। आता आपण त्यानंतर हा केळीचे पान टाकूया। पेरूचा पाला टाकूया। आता आपण त्यावर चिकन आता आपण चिकन झाल्यानंतर परत बांबुर्ड्याचा पाला टाकूया। त्याच्यावर केळीचं पान ठेवूया। आता परत जे राहिलेले आपले वालाच्या शेंगा आहेत ते आपण टाकूया याच्यात।
वालाच्या शेंगा झाल्यानंतर त्यात परत आपण ओवा टाकायचा, मीठ टाकायचं, आता आपण त्यावर पुन्हा केळीचे पान ठेवूया. आता आपण ही बटाटी ठेवूया. त्यानंतर ही अंडी ठेवूया. तुम्हाला जेवढी हवी आहेत तेवढी अंडी ठेवू शकता तुम्ही. आता यानंतर आपण केळीचे पान परत ठेवून ते मडक्याचं पूर्ण झाकण बंद करणार आहोत. अशा प्रकारे पोपटीची तयारी झालेली आहे.